श्री स्वामी समर्थ। दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि फराळच नाही, ही आपल्या पूर्वजांनी दिलेली एक अद्भुत परंपरा आहे आणि या परंपरेची सुरुवात होते अभंग स्नानापासून। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अभंग स्नान नक्की कसं करावं, कधी करावं आणि का करावं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे राधे कवी चॅनलवर। अभंग या शब्दाचा अर्थ आहे तेलाने शरीराला मालिश करणं आणि स्नान म्हणजे अंघोळ। कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या पहाटे म्हणजेच नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभंग स्नान करण्याची परंपरा आहे। हे एक पवित्र विधी आहे ज्यामध्ये शरीर शुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी होते। आपले वडीलधारी म्हणायचे, या एका स्नानाने संपूर्ण वर्षभर आरोग्य, सौंदर्य आणि सुख तुमच्या सोबत राहतंय। मंडळी, पुराण सांगते की एकदा नरकासूर नावाचा एक क्रूर राक्षस होता। तो लोकांना खूप त्रास देत होता। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या राक्षसाचा वध केला। तो दिवस होता कार्तिक कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी। जो नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभंग स्नान करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात, कारण या दिवशीत भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला। त्या युद्धानंतर श्रीकृष्णाने स्नान करून शुद्धी केली। त्यामुळे या दिवशी केलेलं स्नान म्हणजे पापांपासून मुक्तीचा मार्ग आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2025 मध्ये नरक चतुर्दशी कधी आहे? दिनांक 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार। या दिवशी नरक चतुर्दशी आपण साजरी करणार आहोत। ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे 4:44 पासून ते 5:34 पर्यंत हा सर्वोत्तम मुहूर्त आहे। यावेळी संपूर्ण वातावरण शुद्ध असते। चला आता जाणून घेऊया अभंग स्नान नक्की कसे करावे। आदल्या रात्री नारळ तेल तयार ठेवा, उटणे बनवा, हळद, बेसन, चंदन, थोडे दूध, स्वच्छ वस्त्र तयार ठेवा। पहाटे 4:30-5 वाजता उठा। तीळ तेल किंवा नारळ तेल घ्या। प्रथम देवाचं स्मरण करा। डोक्यापासून पायापर्यंत हळूवारपणे मालिश करा। मग थोड्या वेळाने संपूर्ण शरीरावर उटणे लावा। कोमट पाण्याने स्नान करा। स्नान करताना मनात सकारात्मक विचार ठेवा। नवीन वस्त्र परिधान करा। मग देवघरात दिवा लावा, तुळशीला नमन करा, थोडं ध्यान किंवा मंत्र जप करा आणि झाले तुमचे अभंग स्नान संपूर्ण। मंडळी, अभंग स्नानाबरोबर आणखीन एक महत्त्वाचा विधी आहे, यमदीपदान। संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दक्षिण दिशेला एक दिवा लावावा। हा दिवा यमराजाच्या नावाने लावला जातो, कारण असे मानले जाते की या दिवशी यमराजाची कृपा राहिली तर अकाल मृत्यू टळतो, आयुष्य वाढतं, कुटुंबावर संकटे येत नाही। हा दिवा लावताना म्हणा, हे यमराजा, आमच्यावर कृपा कर, आमचं आयुष्य दीर्घ आणि संकट मुक्त होऊ दे। तर मंडळी, या दिवाळीत फक्त दिवे आणि फराळच नाही तर हा पवित्र अभंग स्नानाचा विधी नक्की करा। 20 ऑक्टोबर पहाटे 4:44 पासून जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल तेव्हा तुम्ही उठा, शरीर, मन आणि आत्मा यांना शुद्ध करा आणि दिवाळीचा खरा आनंद अनुभवा। माझी शुभेच्छा आहे की या दिवाळीत तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि आरोग्य यावं। शुभ दिवाळी, शुभ नरक चतुर्दशी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि विषय उपयुक्त वाटला तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। सगळ्यांनी हा शुभविधी करावा। माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। दिवाळीचे आणखीन व्हिडिओ येत आहेत। कमेंटमध्ये लिहा, तुम्ही अभंग स्नान करता का, तुमचा अनुभव काय। आणि शेवटी हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शुभ दिवाळी।